पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील भुसेनगर अंगणवाडीमध्ये 0 ते 3 वर्षाच्या बालकांना दिल्या जाणाऱ्या खाऊच्या पॅकिंगमध्ये चक्क बेडकाचे पिल्लू आढळल्याने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जातो। दरम्यान पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांनी अंगणवाडीला भेट देऊन महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांना बोलवून त्या खाऊ पॅकिंग मध्ये आढळलेले बेडकाचे पिल्लू दाखवले असून त्या कंपनी विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली। त्यावर ते पॅकिंग लॅबला पाठवून रिपोर्ट आल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले। आज कासेगावमध्ये भुसेनगर ह्या अंगणवाडीमध्ये जे खाऊ वाटप होतं की वय मर्यादा 6 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंतच्या बालकांना जे खाऊ वाटप होतं त्या खाऊ वाटपामध्ये बेडकाचं पिल्लू आढळून आलं असं पालकांचा फोन आला। त्यानंतर आम्ही सगळीजण इथं आलो। मी येतानाच बालविकास अधिकाऱ्यांना तालुका बालविकास अधिकाऱ्यांनाही फोन केला की तुम्ही असं या, इथं अशी घटना घडली। ते अधिकारी इथं आलेत। आता आम्ही सगळ्यांनी पाहणी केली असता आम्हाला त्या पुढ्यामध्ये जे आपण बालकांना खाऊ देतो त्या खाऊ वाटपाच्या पॅकिंगमध्ये हे बेडकाचं पिल्लू निघालं आणि हे पिल्लू गेली 2 ते 3 महिने झालं ह्या खाऊ वाटपाच्या बॅगमध्ये आहे। आणि ह्याचं मग ह्यामध्ये काय अवस्था झाली असेल, ह्या बेडकाची पाहिली असता ह्याच्या पोटातलं सगळं पदार्थ कुठंतरी खालीच पडले असतील किंवा दुसऱ्या बॅगमध्ये गेले असतील। ह्या बॅगमध्ये फक्त त्याचं शरीरच आहे, मग हे बाकीचं आतलं कुठं गेलं असा प्रश्न पडतो। आणि गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीनं बालकांना खाऊ वाटप करतं, परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळं ह्या आज बालकाच्या जीवावर बेतलेलं हे घटना आहे। आणि ह्या घटनेचा आम्ही गाववाली या नात्यानं आम्ही जाहीर निषेध करतो। ह्याच्यावर काय कारवाई होणार आहे का नाही होणार आहे, हे जर पोलीस स्टेशनवर आमची जर तक्रार नाही केली अधिकाऱ्यांनी तर आम्ही मात्र गावात मोठं आंदोलन करणार आणि तालुका पंढरपूर बंद करण्याचं आव्हान करणार आहे। कारण हे पंढरपूर तालुक्यामध्ये 105 गावांना जातं आहे आणि ह्या 105 गावांना जर विषबाधा झाली तर ह्याला जबाबदार कोण, हे अधिकारी जबाबदार असणार आहेत का, हे आम्हाला त्यांनी सांगावं।